नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ह्या ज्या काही योजना आहे ते आपण आता योजना बघणार आहोत की महिलांना सरकारच्या कोणत्या कोणत्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात ह्या योजना आपण आता जाणून घेणार. सर्वप्रथम म्हणजेच की LIC बीमा सखी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना LIC एजंट बनवण्याचे प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर दरमहा 7,000 रुपयापर्यंत म्हणजे की स्टँड पेमेंटही दिलं जातं. 10वी उत्तीर्ण महिलांना या योजनेसाठी अर्ज करू शकतात. 3 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर महिलांना LIC एजंट बनवण्यासाठी संधी मिळू शकते. दुसरी योजना म्हणजेच की लखपती दीदी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्ज दिलं जातं. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज मिळतं. हे कर्ज व्याजमुक्त आहे. या योजनेचा उद्दिष्ट महिलांना स्वावलंबी बनवणे हा आहे. आणि पुढचं म्हणजेच की भीमा सखी योजना आपण बघितली. तर पुढची तिसरी जी योजना आहे ती म्हणजेच की स्वर्णिमा कर्ज योजना. व्यवसायासाठी 2 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. कर्जावर दरवर्षी 5% व्याजदर दिला जातो आणि 8 वर्षासाठी दर 3 हप्त्यांच्या योजने कर्जाची परतफेड करू शकतात. आणि चौथी म्हणजे योजना म्हणजेच की विधवा पेन्शन योजना. विधवा महिलांना सरकारकडून दरमहा 600 रुपये ते महिलांना मुले असतील तर तिला दरमहा 900 रुपये मिळतात. हा लाभ फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील विधवा महिलांना आहे. पेन्शन मिळवण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 65 वर्ष आहे. विधवा महिलेला तिला मुलं म्हणजेच की 25 वर्षाचे होईपर्यंत आणि नोकरी मिळेपर्यंत या योजनेचा लाभ मिळेल. आणि पुढची म्हणजेच की जी 5व्या नंबरची आहे ती जननी सुरक्षा योजना. आणि म्हणजेच की या योजनेअंतर्गत नोंदणीकृत करणाऱ्या सर्व महिलांना किमान 2 प्रसूतीपूर्व तपासण्या पूर्णपणे मोफत दिल्या जातील. आणि ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना 1400 ची आर्थिक मदत दिली जाईल आणि शहरी भागातील गर्भवती महिलांना 1000 रुपयाची मदत दिली जाईल व दारिद्र्य रेषेखालील महिला योजनेतील लाभ घेऊ शकतात. महिलेचे वय 19 वर्षापेक्षा जास्त असावे. योजनेअंतर्गत सर्व अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांना समावेश केला जाईल. आणि पुढची योजना म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे यासाठी तुम्हाला त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचा आरोग्य आणि पोषण स्थिती सुधार करणे या योजनांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी तुम्ही जर या योजनांच्या बद्दल काही पूर्णपणे माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.